जनतेने निवडून दिलेलं असतं ते जनतेच्या कर्जातून उतरही होण्यासाठी प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात काम करतोय, मेहनत घेतोय आणि त्या माध्यमातून काम करतोय. खरं म्हणजे देशाची निवडणूक आहे, देशाला निर्णायक भूमिकेत नेणारी निवडणूक आहे. मोदीजींनी केलेलं काम आपल्या डोळ्यासमोर आहे. आपले मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहेत, आपले उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत. यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून झालेला विकास आहे तो आपल्या डोळ्यासमोर आहे. पण मला असं वाटतं की या विकसनशील राष्ट्राकडे जर आपल्याला विकसित राष्ट्राकडे जायचं असेल तर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींचे हात आपल्याला बळकट करावे लागतील. आता पण मोदींनी केलेली जी काही कामं बहिणीशी, या आईशी आणि या मुलीशी पाठीशी नक्की राहाल. माझे नेते माझ्या पाठीशी आहेत आणि मला असं वाटतं की ही सीट आपल्या गिरीश भाऊंनी ज्या पद्धतीने या ठिकाणी ऐलान केलं आहे की 5 लाख मताधिक्याने आपण या ठिकाणी निवडून द्याल. मला असं वाटतं आप्पासाहेब आजची या ज्या ठिकाणी मेळावा या ठिकाणी आहे, या ठिकाणी उपस्थित जी संख्या आहे यावर मला कुठेही शंका नाही की ही सीट मोठ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येईल, यात कुठेही शंका नाही. 13 तारखेला मतदान आहे, माझं निशाणी कमळ आहे. आपण सगळेजण 13 तारखेला जास्तीत जास्त मताधिक्याने आपण निवडून द्याल, यात मला कुठे विश्वास या ठिकाणी नक्की आहे. आपण 13 तारखेला मतदान जाताना ऊन प्रचंड आहे, पण सगळ्यांनी मतदान करा असं आव्हान मी या ठिकाणी करते. मतदान जर नाही झालं तर आपल्या सीट निवडून त्यांना अडचणी निर्माण होईल. 3 दिवस सलग सुट्टी आहे. सुट्टीला मला वाटतं सुट्टी असल्यामुळे बरेच जण निघून जातात वेकेशनमध्ये, तर आपण वेकेशनला न जाता आपण सगळेजण मतदान करा असं आव्हानही करते. आणि 10 तारखेला अक्षय तृतीया आहे, पण आपल्याकडे अक्षय तृतीयेला महिला माहेरी जातात. आपल्या सुनांना यावर्षी माहेरी काही पाठवू नका, कारण एक महिला उभी आहे. जळगाव जिल्हा परिषदेची पहिली महिला अध्यक्ष होण्याचा सन्मान तुमच्या आणि नेत्यांमुळे मला मिळाला आणि जळगाव लोकसभेची पहिली खासदार होण्याचा जो काही सन्मान आहे तो तुमच्यामुळे नेत्यामुळे मला मिळणार आहे. पण आमच्या महिला वगैरे तर जास्तीत जास्त मतदान कसं होईल याकडे आपण सगळेजण लक्ष द्याल आणि जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी आपण कमापुढे मतदान कराल असं आव्हान या ठिकाणी मी करते. तुम्ही सगळे माझ्या पाठीशी आहात, त्यामुळे मला विश्वास या ठिकाणी आहे. तुमचा हा विश्वास घेऊन या ठिकाणी जाते. याच्यापुढे तुमची आणि माझी भेट होईल फार शक्यता कमी आहे. 7 दिवसावर आपलं मतदान आहे, अजून बाकीच्या तालुक्यांमध्ये आपल्याला सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे. आणि मला सुद्धा माझे नाक कान डोळे आपण आहात. उरलेल्या मतदारसंघामध्ये आपण सगळेजण 7 दिवस नक्की मेहनत घ्याल, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचाल आणि मतदारापर्यंत पोहोचून ते मतदान कसं आपल्या पद्धतीने युतीच्या माहितीच्या उमेदवाराला पारड्यात पाडता येईल याचे सगळ्यांनी प्रयत्न करावा असं आव्हान आपल्या सगळ्यांना मी करते आणि माझ्या शब्दाला विराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.